नमस्कार, मी आता द्रोणगिरी नोड सेक्टर 55 आलो आहे. इथं सोमवारचा आठवडा बाजार भरला आहे, आपण बघू शकता. असाच आठवडा बाजार मंगळवारी सेक्टर 50 सुद्धा भरतो आहे. त्यामुळे नागरिकांना इथून प्रवास करताना अडथळा निर्माण तर होतोच, पण इथून बाहेरून येणारे फेरीवाले कोण आहेत, कुठून येतात याची कोणी चौकशी करत नाहीत. अलीकडेच आपल्या उरणमध्ये चोऱ्या, दरोडे, मुलं पळवणे, गुरं पळवणे अशा घटना आपल्याला ऐकायला मिळतात. काल परवाचीच घटना, आपल्या मुलखंड गावातील तरुणाने त्या गुरं पळवणाऱ्या टोलीचा विरोध केला, म्हणून त्या टोलीने त्या तरुणाला मारहाण केली व सोबत बांधून नेण्याचा देखील प्रयत्न केला. सुदैवाने मित्रांच्या व गावकऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे त्या तरुणाची सुटका झाली. म्हणजे उरणचे तहसीलदार व पोलीस प्रशासनाला विनंती असेल, या अशा टोल्यांवर कठोर कारवाई करून भविष्यात अशा घटना घडणार नाहीत यासाठी आपण तातडीने व प्रभावी अशा उपाययोजना कराव्यात. तसेच या द्रोणगिरी बाजारात व उरणच्या बाजारात रविवारच्या बाहेरून येणाऱ्या फेरीवाल्यांची ओळखपत्रे तपासावीत. तसेच उरण तालुक्यातील अन्य भागात राहणाऱ्या सुद्धा अनधिकृत झोपडपट्टीवासियांच्या आपण ओळखपत्रे तपासावीत. तसेच माझ्या द्रोणगिरी नोडमधील व लगतच्या गावातील नागरिकांना सुद्धा विनंती असेल की इथं घडणाऱ्या आपण प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवावं. इथं बाहेरून कोणी येतील, झोपडपट्ट्या वसवतील, तात्पुरते यांना कोणतरी हप्ते कमिशन घेऊन राहण्यासाठी व व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून देतील, परंतु भविष्यात ते आपल्याला डोईजड जाणार आहेत. यांची लोकसंख्या वाढली का यांची दादागिरीसुद्धा वाढेल, इथं गुन्हेगारी वाढेल, घाणीचं साम्राज्य पसरेल आणि आपल्या शहराचं नियोजन बिघडेल. कालांतराने इथलेच काही नेते या झोपडपट्टीवासियांना इथं राहण्यासाठी हक्काची घरं बांधून मिळावीत यासाठी शासनाकडे मागणी करतील. म्हणजे कुठूनही बाहेरून आयते येणार आणि यांना इथं फुकटची घरं मिळणार. आणि दुसऱ्या बाजूला मात्र इथले आपले सर्वसामान्य स्थानिक नागरिक, आपले भूमिपुत्र ज्यांच्या इथं जागा जमीन गेल्यात, ते रात्रंदिवस कष्ट करून या शहरात घर घेण्यासाठी पैसे मोजणार. मग यांचे लाडी तर कशाला पाहिजे? आपल्याला यांच्या प्रांतात एवढी मोकळीक देणार आहेत का? म्हणजे उरणच्या सर्व नागरिकांना एवढीच विनंती असेल की आपल्या भागांच्या परप्रांतीयांचे लोंढे दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. मुंबईसारख्या आपल्या उरणची परिस्थिती होऊ नये म्हणून आपण सर्वांनी या गोष्टीचे जागरूक राहून खबरदारी बाळगली पाहिजे. आपल्या भागात एखादी झोपडपट्टी वसत असेल तर लगेच त्या गोष्टीचा आपण विरोध केला पाहिजे. बाहेरून येऊन इथं खाऊच्या हातगाड्या लावतात, टपऱ्या टाकतात. इथले चिकन मटन शॉपवाले, भंगारवाले, टायरवाले, गॅरेजवाले हे जवळजवळ सर्वच व्यवसाय ज्या परप्रांतीयांचे आहेत. मग आपले गाववाले काय करतात? आपल्या गाववाल्यांनी पुढे यायला पाहिजे, परंतु आपलीच लोक आपल्या माणसांचे पाय खेचतात आणि या बाहेरून आलेल्यांना इथं पाय रोवायला संधी देतात. तर आपण या गोष्टीचा सर्वांनी एकदा विचार केला पाहिजे. चला.